नमस्कार मित्रांनो, आज परत बोगस दिव्यांग हा विषय आणि विधानसभा हा संदर्भ. प्रवीण दरेकर, वरुण सरदेसाई यांनी मांडलेले प्रश्न आणि याच्या अगोदर आहिरे मॅडम यांनी मांडलेले प्रश्न, याच्यावरचे आलेले उदय सावंत यांची उत्तरे. यांनी मांडलेल्या प्रश्नामधून एक मात्र पक्क कळतंय की बोगस दिव्यांग आहेत, खूप जास्त आहेत, सगळ्याला माहित आहे. कारवाई शून्य. विशेष म्हणजे प्रवीण दरेकर जे की भाजपचे आहेत, त्यांनी सांगितलं की 6,000 रुपये मानधन, स्वतंत्र घरकुल, अंत्योदय दिव्यांग योजना, दिव्यांग कर्ज माफी, बचत गट सारख्या योजना, बार्टीच्या धर्तीवर प्रशिक्षण, या सगळ्या गोष्टी, जवळपास 20 मागण्या. या 20 मागण्या स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत आदेशित करण्यात आल्या होत्या. या सगळ्या गोष्टीवरची कारवाई व्हावी म्हणून आदेशित करण्यात आलं, पण संबंधित विभाग याच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं प्रवीण दरेकर सांगतायत आणि विभागाच्या सचिवाला निलंबित करा असं त्यांचं म्हणणं आहे. दस्तूरखुद्द मुख्यमंत्री जर या गोष्टीमध्ये सांगत असतील, कारवाई करण्यासाठी सांगत असतील आणि सचिव लेवलचे जे अधिकारी आहेत ते ऐकत नसतील, तर मग खालच्या जिल्हा पातळीवर पाठवलेले आदेश कोण ऐकणार आणि कधी ऐकणार? बोगस दिव्यांग शोधण्यासाठीची मोहीम, याच्याबद्दलचे निघालेले आतापर्यंतचे आदेश काय पाळले गेले आणि नेमकं कोणत्या कोणत्या दिव्यांगजनाची चौकशी केली गेली? फक्त शिक्षक बोगस दिव्यांग हे मात्र मोठ्या असं बॅनर मध्ये डिक्लेअर होतं आणि बाकीचे सगळे बोगस दिव्यांग जे की खऱ्या दिव्यांगजनाच्या टाळूवरचं लोणी खातात, त्यांना झाकण्याचं काम, त्यांच्यावर पडदा टाकण्याचं काम नेमकं कोण करतंय? मंत्रालयातून होतंय का जिल्ह्याच्या पातळीवर होतंय? याचा तपास होणं जरुरी आहे. पण दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्याचंच ऐकत नसतील तर तपास कोण करायचा आणि कधी होणार? याच अनुषंगाने आणखीन एक गोष्ट, आता बघा तुम्ही हे बोगस कसे पळून जातात. वरुण सरदेसाई यांनी सांगितलं, विधानसभेमध्ये बोलताना यांनी सांगितलं की मेडिकल व्हेरिफिकेशन साठी जे बोगस दिव्यांग होते किंवा ज्यांनी बोगस प्रमाणपत्र दिले होते अशा दिव्यांगजनाला बोलवलं गेलं तर ते आलेच नाही. अहो सरळ ना, शुद्ध नित्तळ पाण्यासारखं सत्य आहे ना हे, की हे बोगस, या बोगसने चिरीमेरी दिली आणि ज्यावेळेस तोंड समोर फेस करण्याची पाळी आली त्यावेळेस तोंड लपवून पळाले. आता हे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र तर काही सहज मिळणार नाहीत ना. कॉम्प्युटरवर कुठलं तरी जुनं दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन त्याला एडिट करून प्रमाणपत्र बनवले जातात, असा मात्र 100% संशय बळावतोय. आणि तो संशय बळावण्याच्या मागचं कारण म्हणजे आमच्या हातामध्ये 3 UDID कार्ड भेटलेत, ज्या UDID कार्डचे नंबर सेम आहेत, म्हणजे एकच नंबरचं UDID कार्ड, डॉक्टरची सही एकच, सेम त्याच जिल्ह्यातील डॉक्टर, UDIDचा नंबर 1, डॉक्टरची सही 1, फक्त फोटो बदललेत आणि फिजिकल इम्पेअरमेंट, हेच तिन्ही दिव्यांगजनाची टक्केवारी म्हणजे प्रकार आहेत आणि 40-41% रेंज मध्ये त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचा लोगो अस्पष्ट दिसतोय, भगव्या कलर मधला दिसतोय, कारण UDIDच्या राईट साइडला उजव्या बाजूला जो लोगो असतो तो स्टेटचा लोगो असतो, तो पण असा भगव्या रंगाचा दिसतोय. जर हे होत असेल, मध्ये एक प्रकार होता की लॉग इन ID सिव्हिलच कोणीतरी चोरलं आणि त्याच्यानुसार ते बनवलं. जर असं होत असेल तर मग चौकशी कोण करायची, कधी करायची आणि कोणाची करायची? आणि ह्या चौकशीच्या राड्यामध्ये वर्षानुवर्ष जाऊ द्यायचे, तोपर्यंत खरा दिव्यांग एजबार होऊन जाईल, त्याची नोकरी निघून जाईल, तोपर्यंत खऱ्या दिव्यांगाचा लाभ हे उचलतील, जसं की पेन्शन असो किंवा ST महामंडळ मधला प्रवास असो, आणि शासन सांगन दिव्यांगजनासाठी आम्ही एवढे कोट खर्चले. खऱ्या दिव्यांगजनासाठी किती खर्चले आणि या खोटारड्यासाठी किती खर्चले, याचं गणित कोण लावणार? वरुण सरदेसाई पुढे सांगतायत, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई व्हायला पाहिजे, अगोदर व्हायला पाहिजे. कसं काय खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिलं जातं? मग हे खोटं दिव्यांग प्रमाणपत्र देताना तुम्ही कोणते निकष लावता याचा पण अभ्यास होणं जरुरी आहे. आणि खरा दिव्यांग ज्याची टक्केवारी तुम्हाला कमी करताना काही वाटत नाही, असं अनेक दिव्यांगजनांनी आमच्या निदर्शनास आणून दिले. ठीक आहे, तो त्या कमिटीचा अधिकार आहे, कमिटी पॅरामीटर बघून ठरवणार आहे. पण हे जे खोटे ते पण खास करून 40%च्या पुढचे, म्हणजे मग पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी असं त्यांच्या समोर शिक्का लागतो आणि ते सगळे धंदे करायला मोकळे.
खऱ्या दिव्यांगजनाच्या अधिकारातील प्रत्येक धंदे करायला, प्रत्येक खोटे काम करायला हे खोटे दिव्यांग मोकळे. त्याच्यामुळं या दिव्यांगजनाची चौकशी व्हायला पाहिजे त्या हॉस्पिटलची, असं एक वरुण सरनाईक बोलले. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट, जे बोगस दिव्यांग वर्षानुवर्ष नोकरीमध्ये आहेत, ते पगार घेत आहेत, खऱ्या दिव्यांगजनाची जागा बळकावली, खोट्या प्रमाणपत्रावर खोटारडेपणा करत ते जीवन, मस्तीचं जीवन जगतायत, 4 व्हीलर घे, मोठा बंगला बांध, हे सगळं करताय. अशा दिव्यांगजनांना घराच्या त्या नोकरीतून कोण हाकलून देणार आहे आणि कधी? आणि त्यांनी आतापर्यंत लाटलेला शासनाचा पैसा हा कधी त्यांच्याकडून वसूल केला जाणार आहे? की परत तेच आम्ही पत्रक काढू, आम्ही ऑर्डर करू, अहवाल येईल, त्याच्यानंतर बघू, असं करता करता पुढचं अधिवेशन खरा दिव्यांग मात्र भाबळ्या भोळ्या मनाने शासनाकडे नजर ठेवून फक्त याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आता पेन्शनचा मुद्दा, त्याच्यामध्ये पण फाटे फोडले जातात की नाही, ज्याची टक्केवारी जास्त त्याला पेन्शन जास्त. तामिळनाडू किंवा कुठल्या तरी एक स्टेटमध्ये असं आहे. तसं करायचा विचार म्हणजे आपल्यामध्येच फाटाफूट. नगरपालिका आणि ग्रामपंचायतची घरपट्टी देताना आपल्यामध्येच फाटाफूट, म्हणजे ग्रामपंचायतच्या दिव्यांगजनाला घरपट्टी माफ, नगरपालिकेला माफ नाही. कितीतरी गोष्टी आहेत, पण ते करायचंच नाही असं स्पष्ट दिसतंय. विधानसभेचं अधिवेशन आले की प्रश्नोत्तर होतील, त्या प्रश्नोत्तर उत्तर दिलं जाईल आणि झालं. पुन्हा काय होतंय तुम्हाला नाही माहिती, मला नाही माहिती, कोणालाच नाही माहिती. मग तो सगळा चेरीमेरीचा खेळ हा किती दिवस चालणार आहे आणि कधी थांबणार आहे? हे जर चलत राहिलं तर खरा दिव्यांग निरुत्साही होईल, कारण तो मेहनत करतो. खरा दिव्यांग मेहनत करतो, मेहनत करून स्वतःचं जीवन जगतो. पण असे कितीतरी सुशिक्षित दिव्यांग आहेत ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, कारण हे सगळे त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे सगळे बोगस. या बोगस यांना धरावं, फक्त विधानसभेत चर्चा नसावी, ही मात्र सरकारकडनं माफक अपेक्षा.